यंग लोकांनी जे शिक्षण चालू आहे त्यांचं आणि ते स्वतःला शोधतायत की आपण काय व्हावं, कसं, कुठे हे करावं, की तुम्ही कशाची तरी पॅशन डेव्हलप केली पाहिजे. देर मस्ट बी समथिंग अबाउट विच यू आर मॅड. म्हणजे तुम्हाला कविता कराव्याशा वाटल्या कविता करावं, पण तुम्ही आई वडिलांचं फारसं ऐकू नका. बरं. सर, खरं तर आता तुम्ही भारतासाठी एवढं काम केलंय, स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये तुमचा भारतासाठी खूप मोलाचा वाटा आहे. साईटमध्ये तुम्ही खूप काम केलंय. तर हे सगळं करताना आपल्याला कोणाचं तरी इन्स्पिरेशन लागतं. आता डॉक्टर कलाम सर खरं तर तुम्हाला गुरु मानायचे, तसं तुम्ही कोणाला गुरु मानायचे किंवा तुमचं इन्स्पिरेशन कोण होतं? आमचं इन्स्पिरेशन म्हणजे मी जेव्हा फिजिकल रिसर्च लॅबॉरेटरी जॉईन केलं तेव्हा विक्रम साराभाई हे आमचे गुरु होते आणि डॉक्टर रामनाथन हे आमचे डायरेक्टर होते. ही फार उत्तुंग व्यक्तिमत्व होती. गंमत काय होती की विक्रम साराभाई फार रिच फॅमिलीतनं जन्म घेतला होता आणि त्यांना पैशाची काहीच कमी नव्हती आणि देवर म्हणजे त्यांच्या ऑफिसेस न्यूयॉर्कला 1930-35 सालात सुद्धा होती. बापरे. 5th Avenueवर मी गेलोय त्या ऑफिसमध्ये. तर माझं काय म्हणणं की पण हे लोक इतके साधे होते, इतके गांधीवादी होते आणि सरला साराभाई म्हणजे विक्रम साराभाईंची आई, गांधींनी जेव्हा त्या कॅलिको मिल म्हणजे त्या साराभाईंच्या वडिलांची मिल होती कॅलिको मिल, म्हणजे इट वॉज ॲज बिग ॲज 3 मेजर मिल्स, एवढी मोठी होती अहमदाबादला. तिथे स्ट्राईक झाला तर गांधींनी सरला म्हणजे विक्रम साराभाईंच्या आईला सांगितलं की तुझ्या नवऱ्याच्या मिलमध्ये स्ट्राईक झालाय, तू जाऊन तो सोडव. असे गांधी होते. म्हणजे आणि तो म्हणजे त्यानंतर साराभाई जेव्हा ॲटॉमिक एनर्जीचे चेअरमन होते तर आमच्या मुंबईला मीटिंग व्हायच्या स्पेसवर वगैरे, तर आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हे चालायचं आमचं काम. तेव्हा त्या यायच्या आणि म्हणजे साराभाईंच्या घरातच मीटिंग असायची आणि म्हणायच्या, विक्रम अबे सुई जाओ. एखादी आई आपल्या मुलं, मग आम्हाला आमची सुटका व्हायची, घरी आम्ही पण जायचे. तर असं ते होतं आणि दे वर व्हेरी खरी माणसं होती. आणि माणसावर विश्वास बसावा अशी माणसं होती. तर आता रिसेंटली मला एक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाला की विक्रम साराभाई हे गांधीवादी होते आणि त्यांनी ही पोस्ट घेतल्यावर त्यांना बॉम्ब करायचा होता. ॲटम बॉम्ब. म्हणजे गव्हर्नमेंट हॅड टेकन डिसिजन इवन बिफोर ही जॉईन. भाबांच्या वेळी पण
ते प्रयत्न चालू होते. आणि असं म्हणतात की बाबांच्या विमान अपघातामागे काहीतरी असं असेल कारण, कोणाला माहिती नाही, पण असं बोललं जातं. आपण काय लोकांची तोंड बंद करू शकत नाही. तर नंतर साराभाई आले तर तेव्हा हे धोरण तर चालूच होतं आणि इकडे हे गांधीवादी होते, अहिंसावादी होते. तर त्यांच्या मनात इतका डायलेमा असेल, किती असेल तो. आणि मग ते गांधी विद्यापीठात जायचे. आणि दुसऱ्या बाजूला ते पगवॉश मुवमेंट माहिती आहे ना? पगवॉश मुवमेंट इज अ मुवमेंट ऑफ सायंटिस्ट फॉर न्यूक्लिअर न्यूक्लिअर फ्री वर्ल्ड. तर अशा माणसाला तर एका बाजूला गव्हर्नमेंटचं डिसिजन फॉलो करायचा, दुसऱ्या बाजूला बॉम्बच्या हे त्याचा किती द्विधा मनस्थिती. आणि त्यामुळे आम्ही पुष्कळ म्हणजे वेळा आम्ही बरोबर जायचे मुंबईहून न्यूयॉर्कला. आणि मग ते तिथे निऱ्या सायंटिस्टला भेटायचे. विझनर जो केनेडीचा सायन्स ॲडवायझर होता, MITचा प्रेसिडेंट झाला होता, त्याला भेटायचे. असे बरेच. आणि मी त्यांच्याबरोबर असायचा खूप वेळा. तर त्यांच्या म्हणजे किती द्विधा मनस्थिती असेल की एका बाजूला आपण गव्हर्नमेंटचा जॉब घेतला आणि त्या गव्हर्नमेंटने असं डिसिजन केलं की बॉम्ब करा, आणि तुमची व्हॅल्यू सिस्टीम आहे की अहिंसा. तर मला असं वाटतं की ऑल दिस मस्ट हॅव टोल्ड हिम ऑन हिज हेल्थ अँड ही डाईड इन स्लीप. ब्लड प्रेशर होतं, पण असं म्हणजे ही मस्ट हॅव हॅड अ व्हेरी हेवी प्रेशर. पण ते कधी बोलत नसत ते. तुमच्याशी विक्रम साराभाई आणि ते कसे गोष्टी शेअर करायचे? समजा त्यांना कधी काय कुठल्या गोष्टीचं प्रेशर आलं, कुठल्या गोष्टीचा ताण जाणवला समजा, ते तुमच्यासोबत शेअर नाही. करायचे? ते आम्ही ॲटॉमिक एनर्जीविषयी फार बोलायचेच नाही. आमचं स्पेसचं कॉमन ग्राउंड होतं आणि फिजिक्सचं कॉमन ग्राउंड होतं. आणि त्यांचं एक खूप त्यांच्या ओळखी असायच्या. म्हणजे त्याला कुठेही मी असं इंट्रोड्यूस केलेलं पाहिलं नाही. माय ॲम्बिशन वॉज टू सी हिम दॅट हे विक्रम साराभाई आणि हे अशी ओळख करून कुठे द्यावीच लागली. एकदा एक रघु म्हणून होते, त्याची बायको स्वित्झर्लंडची होती. आणि भाबा साराभाई आणि मी, गिरी जेव्हा गव्हर्नर होते त्यांनी आम्हाला जेवायला बोलवलं होतं. तर त्याच्या डिनरला तर हे रघु आले होते. तर पहिल्यांदा भाबा आले, आणखीन भाबांची ओळख करून दिली रघुशी की हे रघु, आणखीन ह्या जिमी निवात असतात, ही बायको वगैरे. तर साराभाईंचं काय झालं होतं तेव्हा त्यांचं कामच विसरून आले होते. तर मी तिथे गव्हर्नर येण्याच्या आधी असेंबल व्हायचं असतं गेस्टनी, तर त्याप्रमाणे मी पण तिथे थांबलो होतो. तर ते दारात आले म्हणे, चिटणीस डू यू हॅव अ कोम? मग मी त्यांना जाऊन कोम दिला. मग त्यामुळे ते लेट आले. तर आल्यावर बाबांनी त्यांना त्या ह्याच्याशी रघुशी ओळख करून द्यायला लागले. तर साराभाई म्हणले, ओ रघु, आणि त्यांची बायको ही वेंट अँड किस्ड हिज वाईफ आणि म्हणे आय हॅव स्टेड विथ हिम. म्हणजे कुठेही त्यांचं सगळे लोक त्यांना माहीत असायचे असे हे. तर माय ॲम्बिशन वॉज टू सी हिम बीइंग इंट्रोड्यूस समडे बाय समबडी. पण ते कधी झालं का? नाही झालं. ही गंमत आहे त्याची. तर अशी माणसं
त्यांच्याबरोबर म्हणजे आपल्या आपण जे काम केलं, जो विषय घेतला, त्याच्यामुळे बाबा फिजिसिस्ट होते. आम्ही जे रिसर्च केला कॉस्मिक रे शॉवर्सवर, त्यात बाबा हॅटलर थेरी प्रसिद्ध होती. कॉस्मिक रे शॉवर्स कशा बनतात, कशा वाढतात वगैरे. तर बाबा पण असे व्हेरी स्ट्रॉंग आणि हे होते, व्हेरी कणखर मनुष्य, इम्प्रेसिव्ह आणि हे होते. एकदा काय झालं, दिल्लीला आमची रॉकेट्स येऊन पडली. नासानी आमची पहिली 4 रॉकेट द्यायची, ती त्या मॅट्स मिलिटरी एअर ट्रान्सपोर्ट विमानाने दिल्लीतच टाकली, त्रिवेंद्रमच्या ऐवजी. मग आम्हाला कळलं तर आम्ही दिल्लीला गेलो, सारा बेड मी. आणि तिथे बाबा होते, त्यांना सांगितलं असं झालंय. तर मग आता ठेवायला जागा, पण आमचं ते रॉकेट स्टोरेजचं हे पण तयार नव्हतं झालं त्रिवेंद्रमला. कारण हे कुठे ऑगस्टमध्येच रॉकेट आहे आणि आम्ही ऑक्टोबरमध्ये मागवली होती. 2 महिने आधी आली. हां, ते पण चुकीच्या ते चायनीज वॉरनंतर जी आपली मिलिटरी हे मॅट्स मिलिटरी एअर ट्रान्सपोर्ट यायचं, अमेरिकन सगळे शस्त्र घेऊन, त्याच्यात ही 4 रॉकेट टाकून दिली, पाठवून दिली त्यांना. मग त्या अमेरिकन्सना काही माहीत नसायचं दिल्ली कुठं आहे, त्रिवेंद्रम कुठं आहे, काय. मग आता काय करायचं. मग बाबा म्हटले की आपण आपल्या एअरफोर्सला ती हे करायला सांगू, कीप कस्टडी टिल वी मेक अरेंजमेंट टू टेक देम टू त्रिवेंद्रम. ते रॉकेट स्टोरेज तयार झालं. ते पूर्ण दिल्लीवरनं त्रिवेंद्रमला शिफ्ट करायची होते. हां, कारण ती यायला पाहिजे होती त्रिवेंद्रमला, ना आली दिल्लीला, ते पण 2 महिने आधी. हां, तर भावा म्हणले मी एअरफोर्सला चीफ, तो आस्पी इंजिनियर, तो पण पारशी होता. मी आय विल टेल आस्पी टू हे. तर मग ते मला म्हणले की आय हॅव स्पोकन टू आस्पी, नाव यू गो अँड ही टोल्ड मी टू मीट वन विंग, नाही काहीतरी त्याच्यावरचा होता, विंग कमांडरच्या वरची पोस्ट, UK नायर. तर म्हणे ही इज इन वायुभवन. म्हटलं म्हणजे ते एअरफोर्सचं हे वायू मीन्स एअर. तर म्हणे हाऊ डू नो दॅट. म्हटलं वायू इज अ संस्कृत वर्ड. वेर डिड यू लर्न संस्कृत. म्हटलं आय लर्न संस्कृत माय मॅट्रिक्युलेशन. अशी आमच्या बाबांची गप्पा व्हायची. सर, मला एकच ह्याच्यातनं जाणवतं की तुम्ही खरं तर म्हणजे एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर तुम्ही राहिला आहात आणि कुठेतरी तुमच्या पण जगण्याला त्याचा फायदा झाला आहे. आणि तेच कुठेतरी तुम्ही एक पुढे आम्हा सगळ्यांना तुम्ही ते देत आहात. म्हणजे वेगवेगळे, आता तुम्ही म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही, मला हे माहिती आहे की तुम्ही ज्यावेळेस रिटायर झालात त्याच्यानंतरही तुम्ही अनेक संस्थांकडून तुम्ही वेगवेगळे कामं केलेत. आता DCSचाच मुद्दा निघाला तर डिपार्टमेंट ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशनमध्ये खरं तर आज अनेक मुलं डिपार्टमेंटमधनं बाहेर पडत आहेत चांगले, पण हे फाउंडेशन खरं तर तुम्ही एक चालू केलं. आणि हेच कुठेतरी माननीय होमी बाबांसारखे ग्रेट विचार त्यांनी तुम्हाला दिले, तुम्ही आम्हाला सगळ्यांना देता. आत्ता खरं तर यूथला, हे जे सगळं यूथ आहे भारताचं, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता किंवा काय सल्ला देऊ इच्छिता? मला वाटतं की विशेषतः यंग लोकांनी जे शिक्षण चालू आहे त्यांचं आणि ते स्वतःला शोधतायत की आपण काय व्हावं, कसं, कुठे हे करावं,
की तुम्ही कशाची तरी पॅशन डेव्हलप केली पाहिजे. देर मस्ट बी समथिंग अबाउट विच यू आर बॅड. म्हणजे तुम्हाला कविता कराव्याशा वाटल्या कविता करावं, पण तुम्ही आईवडिलांचं फारसं ऐकू नका. ऐकू नका. बरं. कारण बिचाऱ्यांना तुम्हाला सल्ला देण्याशी, कारण ही आता काय तर जनरेशन गॅप असते ना, ती आता खूप वाढली आहे. बरं. पूर्वी आजोबा, वडील आणि नातू यांच्यात ह्या एवढ्या पिरियडमध्ये जग फारसं बदलायचं नाही. आता जग इतकं बदलतंय की आईवडिलांना तुमच्याबद्दल काळजी वाटते, प्रेम वाटतं, हे वाटतं, माझ्या मुलाचं कसं होईल वगैरे, ते ठीक आहे. पण तुम्ही त्याला स्वतःचे डिसिजन स्वतः कसे घेता येईल ह्याच्यासाठी तयार करा. हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याला कळत असतं, ते दे आर देमसेल्व्ह एक्सप्लोरिंग. तर इनफॅक्ट जेव्हा आमचा मुलगा लहान होता तेव्हा मी आणि माझ्या पत्नी, शी इज ऑल्सो सायंटिस्ट, आम्ही दोघांनी ठरवलं की आता ह्याचं काय करायचं, म्हणजे कसं हे हा प्रश्नाला धरूनच. तर आम्ही ठरवलं की त्याला सगळीकडे एक्सपोज करायचं, दाखवायचं की हे इथे आहे, इथे आमच्या लॅबॉरेटरीत असं आहे, तुझे आहे, सगळं करत, आणि मग त्याचं त्याला ठरवता येईल. तर त्याला जितकं एक्सपोजर देता येईल तितकं द्यायचं. हां. तर हे असं म्हणजे वाढवण्याचं, तर मुलांशी तुमचं असं नातं असलं पाहिजे की ते एक्सपांडिंग, हिज युनिवर्स मस्ट एक्सपांड. तर हे त्याला तू अमकं कर तमकं कर असं डिटेल्समध्ये नाही जायचं. एक्सपोज हिम आणि त्याला स्वतःचं डिसिजन घ्यायची ताकद दिली पाहिजे. तर तो म्हणजे ते हे सगळ्यात म्हणजे व्हेन आय से मुलगा, तेव्हा त्यात मुलगी पण आली. आणि मला वाटतं की आता आपण अजून म्हणजे आपल्याकडच्या मुलींना अजून पॅरिटी आली नाही, इक्वालिटी आली नाही. म्हणजे आपण म्हणतो आणि त्यात बरंचसं तथ्य आहे की येते, पण अजून सुद्धा पूर्ण आलेलं नाही. खेड्यापाड्यांमध्ये अजून सुद्धा. हां. तर तो म्हणजे, आणि त्याच्यासाठी आपण आपल्या बॉईजना म्हणजे मुलांना सक्षम केलं पाहिजे. की त्यांना वाटलं पाहिजे की इट इज इन देअर इंटरेस्ट टू हॅव इक्वालिटी बिटवीन बॉईज अँड गर्ल्स. तर अजून म्हणजे या बाबतीत आपण खूप कमी पडतो. आणि दुसरा प्रॉब्लेम मला आता जास्त प्रकर्षाने जाणवायला लागला आहे की वी हॅव अ लॉट ऑफ बॅकलॉग ऑफ कास्ट. म्हणजे आपण समजतो तेवढी वी हॅव नॉट फ्रीड अवर सेल्फ फ्रॉम कास्ट सिस्टम. देर इज डीप डाऊन. आणि त्यात पुणं खूप मागासलं आहे. आणि पुणेकरांना वाटतं आपण खूप पुढारलेलो आहोत असं. म्हणजे त्याचं एक कारण असं पण असेल माझ्या, कारण माझे लहानपण, माझे मित्र कोणी पारशी होते, कोणी इराणी होते, कोणी ख्रिश्चन होते,
कोणी अँग्लो इंडियन्स होते, असे मुस्लिम्स होते. वेगवेगळ्या. म्हणजे माझा कझिन मुंबईला होता हम्म, आणि त्याला सगळे मराठी मित्र होते हम्म, आणि मला मराठी मित्र असे फारसे नव्हतेच नव्हते. कॅम्पस. हे म्हणजे माझ्या मित्रांची नाव नूर अली, मोहम्मद हुसेन अशी आणि पारशी, मालूम, मरजबान आणि त्यांच्या बहिणीसुद्धा सगळ्या म्हणजे आणि ज्यूज असायचे आमचे शेजारी. त्यामुळे आय बिकेम माझ्या वडिलांचं दवाखान्यातसुद्धा मुसलमान हे होता Caretaker. नोकर. हम्म, आणि तो रिटायर झाला आणि तो वडिलांना म्हणायला लागला, माझ्याकडे एवढी जमीन आहे, मला तुमच्या मुलाला द्यायची आहे. बरं. तर वडील म्हटले, नाही काही नाही, तू ठेव आणि तू हे कर. आणि वडिलांनी नाही घेतली, पण अशी रिलेशनशिप मेंटेन. होती. आणि तर हा थ्रूआउट माय लाईफ असा मला हा एक नॅचरल ब्रॉड माइंडेडनेस, नॉट अश्युम्ड और कल्टिव्हेटेड ब्रॉड माइंडेडनेस नाही, तो आपोआप आलेला आहे. अँड आय एम मोर कम्फर्टेबल विथ दॅट. विथ दॅट. कारण जेव्हा असे एक एका साच्यातले. साच्यातले लोक भेटतात ना, तेव्हा आय डोंट एन्जॉय दॅट. आणि दुसरं म्हणजे मला तसं ह्याचं पण हे वाटतं की स्त्रिया आणि पुरुषमध्ये सुद्धा मला जास्त आय एम मोर कम्फर्टेबल इफ दे आर मोर मॉडर्न इन आउटलुक. आणि की हां, की ते म्हणजे असं भेद आवडत नाही की केलेला. आणि गंमत अशी वाटते की जेव्हा आपण म्हणतो की आपण मॉडर्न आहोत, तेव्हा यू स्क्रॅच देम आणि यू डिस्कवर दे आर नॉट. असं थोडंसं हे केलं तर ते उघडे पडतात. पण देर इज अ हँडिकॅप. आणि विशेषतः साराभाईंचं काय होतं की त्याने सगळ्या प्रकारचे लोक त्यांनी विद्यार्थी घेतले होते. आणि आमचं हे होतं म्हणजे आमचे मित्रमंडळी असायचे, तर एक आमचं काश्मीरी कपल होतं, एक कन्नडाचं कपल होतं. यू आर राव वॉज अ ग्रेट फ्रेंड ऑफ अस, आणि त्याची बायको, त्यांची मुलं. आणखीन आम्ही भोसले म्हणून होते कोल्हापूरचे. नंतर असं काश्मीरचे रजदान होते. आम्ही असे एक फॅमिली होतात अशी आणि नेहमी भेटायचे, नेहमी आमचं जमायचं असं नॅचरली. तर आय एम मोर कम्फर्टेबल विथ दॅट काइंड ऑफ कंपनी दॅन हे. एका साच्यामधल्या लोकांपेक्षा वेगवेगळ्या लोकांची कंपनी तुम्हाला जास्त भावते. आणि त्यात म्हणजे ती नॅचरली भावते, म्हणजे असं ठरवून नाही की काय म्हणजे. आणि त्याला म्हणजे जेव्हा असे थोडे हे लोक भेटतात ना, असे त्याला काय म्हणतात, एका साच्यातले पुराणमतवादी. हां, तर आय फील लिटल अनकम्फर्टेबल विथ देम. पण आता एकंदरीत असं पाहण्यात होतं की ऑल दिस थिंग्स आर लुझनिंग अप. कमी होत आहेत हळूहळू, पण पूर्ण गेल्या नाहीत. पण तुम्हाला असं वाटतं सर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या पूर्ण जातील असं वाटतं तुम्हाला? पूर्ण जातील म्हणण्यापेक्षा दे मस्ट बिकम इनसिग्निफिकंट इन युअर डिसिजन मेकिंग. एखादं तुमच्याकडे लग्नाचं हे, तर ती मुलगी कोण आहे, कोणत्या जातीची आहे, कुठली बॅकग्राऊंड आहे, दीज थिंग्स
should not matter except her own qualities. तर आय एम मोर कम्फर्टेबल विथ दॅट. आणि आमच्या तर फॅमिलीत तसं खूपच हे झालं म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक आहेत आमच्या फॅमिलीत. आणि त्याचा मला आता म्हणजे काही वाटत नाही की दे आर नॉट ऑन डिस्प्ले की बा हे पाय आमचे आहे इकडचे आहेत तिकडचे आहेत असं काही वाटत नाही. तर दे कम इन नॅचरली. आणि हे तर हा जो म्हणजे तो आम्ही वडिलांच्यामुळे किंवा त्या सोसायटीत कॅम्पातल्या राहिल्यामुळे लहानपणी पारशी सगळ्या तऱ्हेच्या कम्युनिटी ख्रिश्चन्स हे ते आणि सगळ्यांच्या सणाच्या वेळी आम्हाला घरी हे यायचं फूड यायचं आणि आम्ही पाठवायचे. तर दॅट वॉज मोर एन्जॉयबल देन धिस पार्ट ऑफ द सिटी वेअर यू आर ऑल सराउंडेड बाय लाईक माइंडेड सिमिलर पीपल. म्हणजे व्हरायटी कमी होते. तर त्या दृष्टीने पण द वे माय लाईफ हॅज टेकन टर्न इन टर्म्स ऑफ माझ्या फॅमिली वगैरे ते तर सगळे मोकळे झाले. तर आता माझ्या मुलाची बायकोसुद्धा तिची आई बंगाली आणि वडील पंजाबी आणि आम्ही इकडचे. तर आणि एक आमच्या पंजाबी मित्रांनीच ते असं हे म्हणजे कॉन्टॅक्ट जमवून दिले. पॉईंट इज की ह्या गोष्टी नॅचरली व्हायला पाहिजेत. आणि तर कारण हिंदुस्थानचा हा प्रश्न आहे की काय गंमत होते की इट इज ॲट वन्स व्हेरी लिबरल आणि व्हेरी कॉन्झर्वेटिव्ह. दॅट कोएक्झिस्टन्स आहे. त्यामुळे खरा हिंदुस्थान कोण हा प्रश्न पडतो. की तुम्ही वर्तमानपत्र वाचलं तर दोन्हीकडचं दिसतं, असंही आहे आणि तसंही आहे. तर पण मला एक वाटतं की यंगर जनरेशन इज लेस हे म्हणजे दे आर मोर ओपन आणि असं वाटतं. आणि तो एक चांगली गोष्ट आहे. आशेचा किरण आहे. यस यस सर. तुम्ही खरं तर तुमच्यासोबत किती वेळ बोललो तरी ते कमीच आहे, कारण तुमच्याकडे एवढा मोठा अनुभव आहे. मी एक दिवस येणार आहे पण परत तुमच्याकडे गप्पा मारायला. तर तुम्ही एवढा वेळ दिलात आम्हाला त्याच्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. आणि जसा व्हिडिओ एडिट होईल तसा मी तुम्हाला देईल पण. तर थँक्यू सो मच तुम्ही वेळ दिलात त्याच्याबद्दल. आणि खरं तर तुमच्यासारखं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्राला भारताला लाभलं हे खरं तर भारताचं लक असं मी म्हणेन. थँक्यू सो मच तुम्ही एवढा वेळ दिला त्याच्याबद्दल. मला नाही वाटत म्हणजे गंमत काय वाटते, मला नाही वाटत मी मोठा आहे. बर. आय एम माय ओन मॅन एवढंच वाटतं. मोठं लहान कसं इट्स नॉट अ गुड कन्सेप्ट, कारण यू एंड अप इन कम्पॅरिझन. दॅट इज नॉट नाईस और नेसेसरी. व्हॉट यू हॅव टू बी, यू ट्राय टू बी अ गुड ह्युमन बीइंग. पण तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात त्याच्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. थँक्यू सो मच तुम्हाला. आणि तुम्ही महाराष्ट्राला भारताला मिळाले हे खरं तर एक भारताचा पण लक आहे असं मी म्हणतो. थँक्यू सो मच. आणि तुमची रजा घेतो आज. अरे बापरे, मॅडम पण माझ्या पाया पडल्या.
येस सर हा. चलो थँक्यू सो मच सर तुम्ही चहा घेऊन जा ना हो घेतो 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 कॅमेरा सुकांत ओके कट करेंगे नो कट